हे आंदोलन करण्यास हायकोर्टानं स्पष्ट शब्दात नकार दर्शवलेला आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येते आहे आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत सध्या फोन लाईनवरनं। सदावर्तेजी, हायकोर्टानं स्पष्ट शब्दात जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास नकार दर्शवलेला आहे, मनाई केलेली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया। सदावर्तेजी, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? गुणरत्न सदावर्ते यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये, कदाचित आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। परंतु आता हायकोर्टानंच मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये आंदोलन करण्यास मनाई केलेली आहे। तसे स्पष्ट निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत। तर एकीकडे हायकोर्टाचे हे निर्देश आहेत, तर तिकडे मंत्रालयात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती मंत्रालयात दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची एक महत्त्वाची बैठक असणार असल्याचं समजतंय। या अनुषंगानं आता पुढे नेमकी काय भूमिका मनोज जरांगे घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मनोज जरांगेंनी आपला निर्धार सातत्यानं बोलून दाखवलेला होता। मी मुंबईला काहीही करून येणारच, असं जरांगे म्हणालेले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।